आजची ही गोष्ट निव्वळ श्रद्धेपोटी मी केलेली आहे, ज्याच्यामध्ये अजिबातही परफेक्शन नव्हतं. ती कोणती ते तर तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी ना हे माहीने असं छानसं टर्टल आधीच्या दिवशी बनवून ठेवलं होतं, जे की तिला दुसऱ्या दिवशी स्कूलला न्यायचं होतं. पण खाली पोहोचल्यानंतर तिला आठवलं, की आपण टर्टल घेतलेलंच नाहीये. तर तिने फोन केला खालून, की "मम्मी माझं टर्टल फेकून दे वरून." आणि ही जी माझी नेहमीची विंडो आहे ना, ही खूप सुपरफास्ट आहे. म्हणजे लिफ्टने जाऊन येईपर्यंत इथनं माझे सगळे सामान आरामात, इझिली लवकरात लवकर पोहोचतात. आणि हा जो कुर्ता मी वेअर केला आहे ना, हा तर मला माहीतच नव्हता की माझ्याकडे आहे म्हणून. बरेचदा असं होतं की मी कपडे घेते आणि ठेवून देते आणि मला आठवतसुद्धा नाही की मी काय घेतलेलं आहे आणि काही महिन्यानंतर मग कुठेतरी ते मला दिसतात आणि मग ते काढून मी घालायला लागते. आणि मी सीरियल जास्त बघत नाही, पण आजकाल ही सीरियल जरा जास्त ट्विस्टमध्ये आहे, त्याच्यामुळे मी हिला पण बघायला लागली आणि मला थोडा वेळ पण होता स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर म्हटलं आता थोडा वेळ बघूनच घेऊया, कारण याच्यामध्ये भरपूर ट्विस्ट येत आहेत छान-छान. त्यानंतर सगळं आवरलं आणि मग मुलांना घ्यायला जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात काय वातावरण छान भरून आलेलं दिसलं मला. आभाळ छान काळंभोर झालेलं होतं. माझ्या मनात एकच चालू होतं, की मला नेहमीप्रमाणे घरी पोहोचू दे आणि मग तू बरंच वाटल्यास पाहिजे तेवढं. त्यानंतर हे जे दुकान आहे हे माझ्या वाटेत रोज लागतं. पण गेले 8 दिवस हे बंद असल्यामुळे आमच्याकडे पायनॅपल प्रकार हा बंद होता. पण आज तो नेमका दुकान चालू दिसला आणि नेहमीप्रमाणे आरवने डिमांड केली, की "मम्मी पायनॅपल घेऊनच जाऊया." मग त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे मी पायनॅपल घेतलं आणि घरी आल्या-आल्या आधी हे कणकेचे दिवे बनवायला घेतले. कारण आज होती दीप अमावस्या आणि ऑनेस्टली सांगते मी याच्या आधी ही पूजा कधीच केलेली नव्हती. त्यामुळे मला एवढं फारसं काही माहीत नव्हतं. पण कणकेचे दिवे 5, 7 किंवा 11 अशा प्रकारे बनवायचे असतात, म्हणून मी ते 5 दिवे बनवून घेतले. आणि असं म्हणतात, की या पूजेनंतर घरावर येणारं किंवा मुलांवर येणारं कुठलं संकट असेल तर ते निवारण होतं. या श्रद्धेपोटी मी ही पूजा केली होती. माझ्याकडे फारसे दिवे पण नव्हते, पण जे काय होतं त्याच्यामध्ये मी ही पूजा केली होती. त्यानंतर देवाची पूजा केली आणि आरवला आधी ओवाळलं, त्यानंतर माहीलासुद्धा ओवाळून घेतलं. आणि खरंच मला फक्त श्रद्धा होती म्हणूनच मी ही पूजा केली होती. काही काही गोष्टी ह्या परफेक्शनसाठी नाही तर श्रद्धेपोटीसुद्धा करायच्या असतात. त्यातलीच ही एक गोष्ट आणि ही पूजा केल्यानंतर मला स्वतःलाच खरंच खूप छान वाटलं. यावर तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा. त्यानंतर अहोंनी येताना छान पाणीपुरीचं पार्सल आणलं होतं. ही एन्जॉय केली आणि असा संपला आजचा दिवस. चला भेटूया पुन्हा. बाय.